झाडं कापलेली आहेत आणि झाडांवरती अशा प्रकारचं एक ही मुळं ठेवलेली आहेत. हे बघा, हा ताजा तवाना झाड आहे, हा कापलेला आहे. हे बघा तिथे ती कशी झाडं कापलेली लपून ठेवलेली आहेत. हे बघा, हा बघा, म्हणजे वसई विरारमध्ये भ्रष्टाचार जो आहे तो चरणशिवेला पोचलेला आहे. कशा प्रकारे ही ताजी तवळी झाडाची कापलेली आहे, पेक्षा जास्त झाडं ही तोडलेली दिसतात आपल्याला. बघा, झाड तोडलंय. हे बघा किती मोठा हा वटवृक्ष असेल, किती पिढ्यांचा याच्यामध्ये तप लागला असेल. या अशा प्रकारे झाडं कापलेली त्या लोकांनी. अभी ये हरा ही झाड़ देखिए, इधर जाओ. कचरा वाला जो है, भाग गए सब भाग गए. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि या क्षणाला मी उपस्थित आहे चिंचोटी या ठिकाणी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली गेलेली आहे. आपण पाहतोय की कशा प्रकारे ही वृक्षतोड केली जाते. हे आंब्याचं झाड आहे. आपण जर पाहिलं तर हा जिवंत झाड आहे, त्याला कापण्यात आलेलं आहे. या सगळ्या फांद्या आहेत आणि असं असताना इकडच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात का येत नाही हे समजत नाहीये. आपण जर पाहिलं तर सध्या वातावरणामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतोय. झाडच जर राहिली नाहीत तर मग येणाऱ्या पिढीला तुम्ही ऑक्सिजन देणार कुठे? असं असताना ऑक्सिजन देणारी ही जी झाडं आहेत या झाडांची कत्तल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजूलाच इथे मोठी विहीर आहे. या विहिरीमध्ये झाडं कापून टाकण्यात आलेली आहे. असं असताना ह्यांच्यावरती कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. असं असताना हे जे अधिकारी आहेत हे झोपलेत का, की अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले आहेत? कुठे ना कुठेतरी वृक्षतोड ही थांबली पाहिजे. सध्या वातावरणात जो बदल आलेला आहे वृक्षतोडीमुळे बदल आलेला आहे. सरकारने वृक्षतोडीसाठी नियम बनवलेले आहेत. नियम धाब्यावरती बसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोडी केलेली आपल्याला दिसते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.